नंबर 1 येईल. म्हणजे equal same number of protons and same number of electrons present in atom, so they are equally cancelled and remaining charge on atom is 0. So atom is electrically neutral and nucleus is electrically, why nucleus is electrically positive? Yes, why nucleus is Because there is electrically protons present in nucleus. Proton present in the nucleus. because there is present in nucleus protons and neutrons present in nucleus, and only protons having positive charge and neutral charge on neutrons. So finally total charge on nucleus is positive. जर आपण ऍडिशन केली, समजा हा न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस मध्ये 10 प्रोटॉन्स आणि 10 न्यूट्रॉन्स आहे, तर चार्ज किती आला न्यूक्लियसचा? +10 का -10 का +20 का -20? किती चार्ज आला? +10. कारण याचा चार्ज 0 आहे, याचा +1 आहे, म्हणजे +1 चार्ज असल्यामुळे फक्त आपण एक कन्सिडर कोणाचा चार्ज करतो? प्रोटॉनचा चार्ज कन्सिडर करतो. न्यूट्रॉनचा 0 आहे म्हणून त्याचा कन्सिडर करत नाही. ओके, म्हणून आपण इलेक्ट्रॉन्सला जितकी इलेक्ट्रॉन्स ऍटम मध्ये तितकेच प्रोटॉन असेल तर त्याला ऍटम म्हणतो. दिस इज प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स revolving around the nucleus, electrons revolving around the nucleus, protons and neutrons present in nucleus. So atom, we know smallest individual particle of an element or molecule known as atom. Then nucleus, question है why nucleus is positively charged and why atom is electrically neutral. क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला समजलेलाच असेल, तरी पण एकदा मी एक्सप्लेन करतो. सपोज ऍटम कशाला म्हणायचंय? ऍटम means same number of electrons is equal to same number of protons which is equal to atomic number. ज्याचा atomic number 10 असेल तर त्याचे प्रोटॉन्स किती त्याच्याकडे? 10. एखादा एक ऍटम, कन्सिडर एक्स ऍटमचा ऍटॉमिक नंबर 10 आहे, तर त्याच्याकडे 10 प्रोटॉन्स आणि इक्वलच म्हटले तर 10 इलेक्ट्रॉन्स, म्हणून आपण त्याला ऍटम म्हणतो. एक्स ऍटम, कन्सिडर एक्स ऍटम which having atomic number 10, so there is presence of 10 protons and 10 electrons, any atoms, but this ratio proton and electron unbalanced, so they are called as, जर हे प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स कमी जास्त झाले तर त्याला आपण काय म्हणतो? इम्बॅलन्स. ठीक आहे. समजा एखाद्या ऍटम कडे प्रोटॉन जास्त झाले तर त्याला आपण आयन्स म्हणतो. प्रोटॉन जास्त झाले किंवा इलेक्ट्रॉन जास्त झाले तर त्याला आपण आयन्स म्हणतो.
मला दोन टाईप सांगितले ना मी. एक टाईप आहे आयन्स आणि दुसरा आहे ऍटम. ऍटम हा न्यूट्रल राहतो. न्यूट्रल काय ऍटम सांगितलं, आन्सर मिळालाय तुम्हाला इथे. येस सर. Yes, Atom. sir. Why atom is electrically Yes, sir. neutral? इलेक्ट्रॉन वर निगेटिव्ह चार्ज आहे, प्रोटॉन वर पॉझिटिव्ह चार्ज आहे. -10 +10 काय झाले, इक्वली कॅन्सल झाले. -10 +10 इक्वली कॅन्सल झाले, म्हणजेच तिथे चार्ज किती आला, Zero. चार्ज किती आला त्याचा, 0. 0 म्हणजे आपण न्यूट्रलला 0 म्हणतो. Neutral. Therefore, atom is electrically neutral. आता मला सांगा, आयन न्यूट्रल राहील का? आयन न्यूट्रल राहतो का कधी? नो. समजा No, sir. No. नाही. x -1 म्हणजे हे काय झालं, -1 निगेटिव्ह चार्ज काय झाले, त्याला एक्स्ट्रा आहे त्याच्याकडे. निगेटिव्ह चार्ज 1 एक्स्ट्रा आलेला आहे म्हणून तो -1 झाला. पॉझिटिव्ह चार्ज एक्स्ट्रा आला तर +1 होईल. म्हणजे +1 -1 चार्ज कशावर येतात, त्या इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉनच्या संख्येवर अवलंबून आहे. फॉर एक्झाम्पल कन्सिडर हा फॉर्म्युला लक्षात आहे तुमच्या, हा तुम्हाला कायम यूज करायचा आहे. ॲटम मीन्स same number of electrons which is becomes equal to same number of protons, that is called as atomic number. For example, chlorine atom घ्या, chlorine atom. क्लोरीनचा atomic number किती आहे? क्लोरीनचा atomic number 17. 17, करेक्ट. 17 atomic number. म्हणजे त्याच्याकडे प्रोटॉन्स किती असेल, 17. 17. म्हणजे त्याच्याकडे इलेक्ट्रॉन किती आहे, 17. 17. म्हणजे क्लोरीन ॲटम न्यूट्रल आहे का आयनिक स्पेसिस आहे? Neutral आहे. कारण त्याच्याकडे इक्वल बॅलन्स झाले म्हणून तो न्यूट्रल झाला. आता न्यूट्रल ॲटमच्या बाबतीत आपल्याला जो न्यूट्रल ॲटम आहे, जर समजा एखाद्या ॲटम कडे एक्सेस इलेक्ट्रॉन आले, एक्सेस म्हणजे जास्त आहे त्यापेक्षा जास्त, तर त्याला समजा या क्लोरीन ॲटम कडे 18 इलेक्ट्रॉन्स किती झाले, 18 इलेक्ट्रॉन्स, म्हणजे ते काय झाले, इक्वली बॅलन्स झाले का, आहे का बॅलन्स? नाही. नाही. No. 18 डज नॉट इक्वल टू 17. सर परत एकदा Atomic सांगा सर, number रेटिंग कसं काय? कोणावर अवलंबून आहे? atomic number. कोणत्याही ॲटमचा ॲटॉमिक नंबर परमनंट आहे. कोणताही ॲटम घ्या, त्याचा ॲटॉमिक नंबर काय आहे, परमनंट आहे. आता इथे इलेक्ट्रॉन्स एक्स्ट्रा झाले म्हणजेच चार्ज काय येईल त्यावर, Cl किती एक्स्ट्रा, Iron. -1 झाला, Cl -1 हे तो आयन झाला का ॲटम आहे? Iron. आयन झाला. कारण त्याचे इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स काय झाले, Unneutral. अनबॅलन्स झाले, अनइक्वल झाले ते, म्हणून आपण त्याला आयन म्हणतो. हा ज्यांच्याकडे मायनस चार्ज आहे त्यांना आपण anion म्हणतो. निगेटिव्ह चार्ज स्पीशीज कॉल्ड एज anion. Anion. Cation. For example, sodium atom. Yes. सर Yes. केल्यावर पॉझिटिव्ह चार्ज निर्माण होतो ना?
हा सांगतो ना मी. आता याने काय केलं, गेन केला, गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. एक इलेक्ट्रॉन घेतला ना त्याने. फ्लोरीनने घेतला एक इलेक्ट्रॉन, त्याच्याकडे किती होते ऑलरेडी, 17 इलेक्ट्रॉन होते. त्याने काय केलं, डोनेट केला का गेन केलाय? निगेटिव्ह चार्ज तयार होईल ना सर मग. काय बोल, एक इलेक्ट्रॉन घेतला त्याने, गेन केला ना. क्लोरीनने काय केलाय, एक इलेक्ट्रॉन घेतला, एक इलेक्ट्रॉन, गेन ऑफ नंबर ऑफ इलेक्ट्रॉन गेन बाय ऍटम कॉल्ड एज anion. जे इलेक्ट्रॉन घेतात त्यांना anion म्हणतो. जे इलेक्ट्रॉन लूज करतात, डोनेट करतात, त्यांना कॅटायन म्हणतो. फॉर एक्झाम्पल लेट मी फिनिश. सोडियम ॲटम, इन केस ऑफ सोडियम ॲटम, ॲटॉमिक नंबर काय आहे सोडियमचा? ॲटॉमिक नंबर 11. Number of Z is equal to 11. P is equal to atomic number 11. 11 equal to इलेक्ट्रॉन किती आहे? 11. 11. परंतु ह्या सोडियम ॲटमनी, हा ॲटम आहे, आता याने काय केलंय, सोडियम ॲटमनी एक इलेक्ट्रॉन लूज केला, देऊन टाकला, लूज केला. तुम्ही म्हटले डोनेट केल्या. मग आता डोनेट केल्यानंतर किती इलेक्ट्रॉन, एक इलेक्ट्रॉन डोनेट केला तर किती इलेक्ट्रॉन शिल्लक राहतील? 10. 10 इलेक्ट्रॉन रिमेनिंग. देर आर 10 रिमेनिंग इलेक्ट्रॉन्स. म्हणजे 11 आणि 10 इक्वल आहे का? नाही. नाही. म्हणजे अनइक्वल. म्हणजेच सोडियम ॲटम आहे, त्यावर चार्ज काय येईल, किती इलेक्ट्रॉन लूज केले? +1. 1 इलेक्ट्रॉन लूज केल्यामुळे +1 आला. आता इथे क्लोरीनने 1 इलेक्ट्रॉन घेतला म्हणून त्याचा निगेटिव्ह चार्ज आला. कन्सेप्ट लक्षात आलाय का? हो सर. अजून कोणाला समजलं नाही असं आहे का? वेगवेगळे एक्झाम्पल घेणार आहोत आपण पुढे, पण हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. ॲटम इज इक्वल टू ॲटॉमिक नंबर इज इक्वल टू number of electrons which is becomes equal to number of protons. Okay, दोन्ही क्वेश्चन लक्षात राहील. एक्झामला क्वेश्चन विचारतात, न्यूक्लियस इज इलेक्ट्रिकली डॅश डॅश, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, न्यूट्रल, नन ऑफ दीज. पॉझिटिव्ह. ऑफलाईन जरी कॉलेज चालू झालं, 1 मिनिट, आपलं ऑफलाईन जरी कॉलेज चालू झालं तरी तुमची मल्टिपल चॉईस टाईप एक्झामच राहील. फायनल पीटी पण मल्टिपल चॉईसची राहील आणि फायनल एक्झाम ही मल्टिपल चॉईसची राहील. ओके, सो नाही अजून डिक्लेअर नाही ऑफलाईनचं. सो देर आर 3 fundamental particles of an atom. Atom consists of electrons, protons, and neutrons. Electron discovered by J.J. Thomson. Electron discovered by J.J. Thomson in 1898. Symbol of electron E. Nature negative nature. Charge -1. And mass is 0.000555 AEMU, atomic mass unit. In case of proton is discovered by Rutherford scientist in 1911, and proton is denoted by small letter P. And nature, positive in nature. And charge +1. समजा प्रोटॉन, एखाद्या ॲटम कडे 10 प्रोटॉन असेल तर त्याचा चार्ज किती आलाय? +10. पॉझिटिव्ह. +10.
एका एका ऍटमचा कोणताही ऍटम घ्या, त्याच्याकडे जितके प्रोटॉन आहे तितका चार्ज राहील त्याचा, कारण त्याचा मास आहे 1.007825 atom. This weight of proton is very higher, much higher than electron. Therefore, in consideration of mass of atom or nucleus, mass of electron is negligible. So this does not consider in mass of atom. जर ऍटमचा मास कन्सिडर करायचा असेल तर इलेक्ट्रॉनचं मास कन्सिडर करत नाही, कारण त्याचं मास काय निग्लिजिबल आहे. किती आहे? 0.00055 आहे. म्हणजे ते मास काय ते निग्लिजिबल आहे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या कंपॅरिझन केलं तर. जर ऍटम कोणत्याही ऍटमचं मास कन्सिडर करायचं असेल तर ते कशावर डिपेंड आहे? कशावर डिपेंड आहे? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. Number of protons and neutrons present in nucleus. Exam ला क्वेश्चन विचारतात, मास ऑफ प्रोटॉन, मास ऑफ इलेक्ट्रॉन, मास ऑफ न्यूट्रॉन. विच सायंटिस्ट डिस्कवर्ड प्रोटॉन? क्वेश्चन विचारतील, प्रोटॉन डिस्कवर्ड बाय डॅश सायंटिस्ट. Yes, Rutherford answer. Neutron discovered by data scientists in 1932. Chadwick. Chadwick. Electron discovered by data scientists in 1898. जे थॉम्सन. Thomson. Mass of electron, mass of proton, mass of neutron, which is asked in PT as well as final exam. Okay. So distinguish between atomic number and atomic mass. Distinguish between atomic number and atomic mass. First, atomic number and atomic mass. मग आता हे atomic number काय आणि atomic mass काय आहे? प्रत्येक ऍटमला नंबर आहे आणि त्याला मासही आहे. मग ऍटॉमिक नंबर कशावरून ठरला जातो? बघा, फर्स्ट पॉइंट, number of protons in the nucleus which is equal to the number of electrons in extra nuclear path of the atom. मी तुम्हाला सांगितलं, ज्या ऍटम कडे जितके प्रोटॉन आहे तितकेच इलेक्ट्रॉन असेल तर त्याला आपण ऍटम म्हणतो, आणि त्याच ऍटमला जितके प्रोटॉन्स आहे त्यांनाच आपण ऍटॉमिक नंबर म्हणतो. ओके. And atomic mass काय आहे? Atomic mass is the number of protons and neutrons present in nucleus is called as atomic mass. Difference समजलाय का? Atomic number and atomic mass. Yes, sir. Yes, sir. सर एकदा वापस सांगा ना. परत Atomic number. 1 minute. Atomic number. Atomic number means number of protons equal to number of electrons present in Nucleus. atom. Nucleus मध्ये इलेक्ट्रॉन्स राहतात का? Called as नाही. atom. Atom. आयन कोणाला म्हणतो आपण? जे अनइक्वल असेल, प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स अनइक्वल असेल त्यांना आपण ऍटम म्हणतो. समजलंय का? ऍटॉमिक नंबर म्हणजे काय आहे? ह्या फॉर्म्युला लक्षात जरी ठेवला ना तुम्हाला समजेल. ऍटॉमिक नंबर, number of protons which is becomes equal to number of electrons present in extra nuclear path. extra nuclear path का म्हणायचंय? हा न्यूक्लियस आहे आणि इलेक्ट्रॉन्स पुढे फिरतात न्यूक्लियसच्या बाहेर, म्हणून आपण त्याला काय म्हणतो? एक्स्ट्रा न्यूक्लियर पाथ. म्हणजे न्यूक्लियसच्या बाहेर जे
पाथ आहे त्याला आपण एक्स्ट्रा न्यूक्लिअर पाथ म्हणतो आणि जो इनर पार्ट आहे त्याला इंट्रा न्यूक्लिअर पाथ इंटरन्यूक्लिअर ओके. येस सर. मग आता ऍटॉमिक मास कोणाला म्हणायचंय? न्यूक्लियस मध्ये कोण राहतो? प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स. ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन्स पण आहे. पण आता इलेक्ट्रॉनचं मास काय आहे? निग्लिजिबल आहे. इलेक्ट्रॉनचं मास काय आहे? निग्लिजिबल. म्हणजे कन्सिडर न करण्यात लागतं. आपल्या शरीरावर जर एखादी मुंगी बसली तर मुंगीचं मास काउंट करणार का? नाही. नो सर. आपल्या मुंगी बघितलेली असेल ना, ऍंट. येस सर. जर आपल्या शरीरावर मुंगी बसली तर आपण तिचं वेट कन्सिडर करणार का? माझं 10 किलो वजन मुंगीमुळे वाढलं. नाही सर. नो सर. तो आपण नाही सर. नाही नो सर. कन्सिडर नाही करणार. निग्लिजिबल म्हणजे आपण वेट कशाला कन्सिडर करतो? आपल्या बॉडीचं जे वेट आहे त्यालाच आपण काय म्हणतो? वेट आपलं. वेट. समजा आपल्या बरोबर एक नोटबुक आहे, पेन आहे. पेनचं मास कन्सिडर नाही करत आपल्या वेट मध्ये. आपण काय म्हणतो? किरकोळ आहे ते मास, निग्लिजिबल आहे. म्हणजेच ऍटमचा मास कशावर डिपेंड आहे? किती प्रोटॉन्स आणि किती न्यूट्रॉन्स आहे. देन atomic mass is denoted by capital letter A and atomic mass is equal to number of protons which is number of neutrons present in nucleus. म्हणजे number of n plus p. n plus p किंवा प्रोटॉनला आपण Z पण म्हणतो. कारण इथे लिहिलेलं आपण आहे atomic number is equal to Z is equal to P is equal to E, that is called as atom. Okay. Are you get clear? Yes? Yes sir. Okay. Then atomic mass आणि atomic number मधला डिफरन्स समजला असेल तर पुढचा पॉइंट कंप्लीट करू. डिफरंट ऍटम हॅव्हिंग डिफरंट ऍटॉमिक नंबर. म्हणजे प्रत्येक ऍटम घेतला तर त्याचा ऍटॉमिक नंबर वेगवेगळा आहे. पिरियडिक टेबल पहा तुम्हाला मी सांगितलं होतं 1 to 30 पर्यंत ऍटम्स आणि त्याचा ऍटॉमिक नंबर लर्न करायचे. केलंय का लर्न? येस सर. तुम्ही बघितलं असेल लर्न करताना प्रत्येक ऍटमचा ऍटॉमिक नंबर वेगवेगळा आहे. सर ऍटॉमिक नंबर आणि ऍटॉमिक मास नंबर पण सांगितले. ऍटॉमिक मास नाही लर्न करायचे. ऍटॉमिक मासची काही गरज नाही, ते व्हॅरी होतात. ऍटॉमिक मास व्हॅरी होतो. सर न्यूमेरिकल साठी गरज नाही. ते ऍटॉमिक मास व्हॅरी होत असतं. फक्त मी तुम्हाला सांगितलेलं आहे ऍटॉमिक नंबर आणि ऍटम 1 to 30. ओके सर. सर ते डिफरंट सेकंड पॉइंट आहे बघा ऍटॉमिक नंबर आणि ऍटॉमिक मास मध्ये. त्याच्यामध्ये ते ऍटॉमिक नंबरचं ते म्हणजे प्रत्येक एलिमेंटचे डिफरंट नंबर असतात आणि ऍटॉमिक मासचं पण तसंच असतं का? सेम पण राहू शकतात, डिफरंट पण राहतात. काही ऍटम एक ऍटम सांगतो मी, क्लोरीन ऍटम. क्लोरीन ऍटम आहे, त्याचा ऍटॉमिक नंबर किती आहे? 17. तुम्ही वाचला का पुढे 18 ऍटॉमिक नंबर आला त्याचा? 18 ऍटॉमिक नंबर कोणाचा आहे? आर्गॉनचा आहे. आर्गॉन. 19 कोणाचा आहे? पोटॅशियम आहे. कॅल्शियम 20 आहे. म्हणजे प्रत्येकाचा ऍटॉमिक नंबर सेम आहे. बघा तुमचं नाव, तुमचा क्लास मधला रोल नंबर इंडिव्हिज्युअल आहे, प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. ऍटॉमिक नंबर काय आहे? प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. परंतु तुम्ही 120 स्टुडंट्स आहे समजा, त्यामध्ये किंवा 60 स्टुडंट आहे, त्यामध्ये तुमचं मास इक्वल तर राहील ना. काहींचं 80 असेल. 80 मास किती जणांचा असेल? 4 ते 5 मुलांचं तर 80 मास असेलच ना. येस सर. म्हणजे तुमचं मास काय होणार आहे? ते व्हॅरी पण होतं. पण तुमचा रोल नंबर आहे तो व्हॅरी होतो का रोल नंबर?
नो सर. तुमचा नंबर व्हॅरी नाही होणार, परंतु तुमचं मास काय होणार आहे? आज 80 असेल, उद्या 81 असेल, म्हणजे तुमचं मास काय झालं? व्हॅरी झालं. म्हणजे सेम इलेमेंट जरी असला तर त्याचा मास काय आहे? डिफरंट. डिफरंट. एक Vary क्लोरीन करतं. ऍटम घेतला, क्लोरीन ऍटमचा ऍटॉमिक नंबर आहे 17, पण त्याचा मास आहे 35 आणि 37. 35.5. दोन मास आहे त्याचे, 35 आणि 37. मग आता ही का चेंज झालेलं आहे? क्लोरीनचे हे आयसोटोप आहे. आयसोटोप म्हणजे माहिती आहे? What is Yes. mean by नाही. Yes sir. isotope? Same Yes, sir. atomic number but different mass number known as Atomic mass. isotope. Same atomic number but सर तुमचा different आवाज लॅग झाला होता, वापस बोला ना. isotope. What is mean by isotope? Same atomic number but different atomic mass is known as atomic isotope. Then atomic number is Sir, then denoted what is the meaning of yes, isotones? isotone. Same number of protons, same number of mass, atomic mass, but different atomic number known as isotone. Isotope, isobar. Isobar means same mass number but different atomic numbers. Hello. Point is And sir, yes. isoelectrons. Isoelectrons means same atomic number but different number of electrons. इलेक्ट्रॉन्स वेगवेगळे, म्हणजे ते आयसो इलेक्ट्रॉन्स म्हणजे आयन्स येतात, ते आयन्स आयसो इलेक्ट्रॉन्स. आयसो इलेक्ट्रॉन्स म्हणजे समजा क्लोरीन आयन आहे, Cl मायनस आयन, नंतर O -2, Cl मायनस आणि O -2. किती इलेक्ट्रॉन आहे O -2 सल्फर? यस, Cl -1 आणि सल्फर -2. त्यांचा इलेक्ट्रॉन सेम आहे बट डिफरंट ऍटॉमिक नंबर. Hello sir. नंबर डिफरंट आहे. ऍटम चेंज झाला म्हणजे त्याचा ऍटॉमिक नंबर ऑब्विसली चेंज होतो. Then atomic number is denoted by capital letter Z and atomic mass denoted by capital letter A. हॅलो सर. Yes. सर ऍटॉमिक मास कसं कॅल्क्युलेट केलं जातं? किती प्रोटॉन्स आणि किती न्यूट्रॉन्स आहे त्यावर कॅल्क्युलेट केलं जातं. यावरून ये atomic mass is equal to number of protons and neutrons present in nucleus. हा, देन मग समजा. त्याचा ऍटॉमिक मास चेंज नाही होऊ शकत ना. तो जेव्हा Atomic- केमिकल रिएक्शन करेल तेव्हा त्याचं प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन्सची गेन अँड बाय होईल. देन बट त्याचा जो मास आहे तो इक्वलच राहील ना. 1 मिनिट मी Periodic सांगतो मी. आता एक्झाम्पल घेतला, क्लोरीन ऍटम. आयडेंटिफाय करताना ऍटॉमिक मास चेंज नाही होऊ शकत का? होऊ शकतं. ऍटॉमिक मास चेंज होतं ना, व्हॅरी होतं, त्याच्या आयसोटोप नुसार व्हॅरी होतं. समजा 1 मिनिट, क्लोरीन ऍटम आहे, 17 ऍटॉमिक नंबर याचा, दुसराही क्लोरीन ऍटम आहे 17 आहे, पण याकडे याचा मास आहे 35 आणि याचा मास आहे 37 ऍटॉमिक मास. काय एकाचा मास आहे 35 आणि एकाचा मास आहे 37. मास काय असेल, काय चेंज झालं असेल, तुम्हाला काय वाटतं आता? याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्सची संख्या जास्त असेल.
नो तो ऍटम आहे ना, मी सांगितलं ना दोन्ही ऍटम आहे. 17 प्रोटॉन्स तर मास कशावर अवलंबून आहे सांगा मला. मास कशावर अवलंबून आहे? प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. प्रोटॉन्स आणि प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. हा एक फर्स्ट क्लोरीन ऍटम कन्सिडर करू. पहिला क्लोरीन ऍटम आहे, त्याच्याकडे प्रोटॉन्स किती आहे, ऍटॉमिक नंबर किती आहे? मी एक फॉर्म्युला सांगितलेला आहे. ऍटॉमिक नंबर Z इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इक्वल टू ऍटम. त्याला आपण ऍटम म्हणतो. हा ऍटम आहे का आयन आहे? ऍटम आहे का आयन? अरे चार्ज आहे का त्यावर? आयन. आयन्स कस काय? चार्ज आहे का त्याच्यावर काही? ज्यांच्यावर चार्ज राहतो त्यांना आपण आयन म्हणतो. ज्यांच्यावर चार्ज नसतो त्यांना काय म्हणतो? ऍटम. ऍटम. ऍटम कडे ऍटॉमिक नंबर जितका आहे तितकाच त्याचे प्रोटॉन्स राहतात आणि तितके त्याचे इलेक्ट्रॉन्स राहतात. किती आहे? फर्स्ट एक्झाम्पल घ्या. किती प्रोटॉन्स आहे ऍटॉमिक नंबर? 17. 17 ऍटॉमिक नंबर. 17. 17 म्हणजे त्याचे प्रोटॉन किती आहे? 17. म्हणजे त्याच्याकडे इलेक्ट्रॉन किती आहे? 17. आणि त्याला आपण ऍटम म्हणतो. मग आता मला सांगा, फर्स्ट जे एक्झाम्पल आहे त्याच्याकडे न्यूट्रॉन्स किती आहे? न्यूट्रॉन किती? 17 असेल. 17 असेल. कसे कॅल्क्युलेट केले न्यूट्रॉन? त्याची संख्या इक्वल असते त्याच्यामुळे त्याचा ऍटॉमिक मास नंबर 17 आहे त्याच्यामुळे. कस काय? त्याच्या ऍटम इजन फॉर्म्युला काय आहे? ए इज इक्वल टू एन प्लस पी. फॉर्म्युला काय आपला? ए इज इक्वल टू एन प्लस पी. ए म्हणजे काय आहे? ऍटॉमिक मास. आता मास किती मला सांगा. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये मास किती आहे? 35. 35 इज इक्वल टू एन माहितीये का? कन्सिडर एक्स नो. प्लस पी म्हणजे काय? प्रोटॉन्स. किती आहे प्रोटॉन? 17. 17 म्हणजे ते किती आला? एक्स इज इक्वल टू 55 minus 17. एक्स इज इक्वल टू 17 minus 18. 35. किती आला? 18. म्हणजे त्याच्याकडे न्यूट्रॉन किती आहे? न्यूट्रॉन किती आहे? 18. दुसरं जे एक्झाम्पल आहे त्याच्याकडे न्यूट्रॉन किती आहे सांगा मला आता. दुसरं जे एक्झाम्पल आहे त्याच्याकडे न्यूट्रॉन किती आहे? 20. म्हणजेच मला सांगा, मास कुणी चेंज केलं? मास कुणी चेंज केलं? न्यूट्रॉन. आता तुम्ही काय म्हणत होते? मास कस काय चेंज होतं? समजलं का कस काय चेंज होतं मास? आता इथे न्यूट्रॉन 21 झाले. न्यूट्रॉन 21 झाले तर मास काय होणार इथे? 38. चेंज होईल ऑब्विसली. पण त्याचा ऍटॉमिक नंबर किंवा प्रोटॉन्स चेंज होतात का? नाही. म्हणजे डिफरंट ऍटम हॅव्हिंग डिफरंट ऍटॉमिक नंबर. प्रत्येक ऍटमचा ऍटॉमिक नंबर वेगवेगळा आहे. परंतु प्रत्येक सेम इलेमेंटचा मास काय आहे? काय मास? सेम आहे का मास? मास व्हॅरी होत. मास डिफरंट आहे सर. डिफरंट. मास व्हॅरी होतंय. इथे 17 ऍटॉमिक नंबर आहे, इथेही 17 ऍटॉमिक नंबर आहे, सेम ऍटम. पण मास काय झालं? व्हॅरी झालं. 35. सर मला एक सांगा ना, ते काय म्हणता ऍटॉमिक असतं म्हणजे त्याचे जेवढे ऍटम मध्ये जेवढे नंबर ऑफ न्यूट्रॉन्स असतात तेवढेच नंबर ऑफ प्रोटॉन्स असतात, तेवढेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतात ना? नाही. एखादा ऍटम असेल, कोणताही ऍटम असेल, ऍटम समजा ऍटम
त्याच्याकडे जेवढा atomic number आहे, atomic number is denoted by capital letter Z is equal to protons is equal to electrons, but it does not equal to neutrons. Neutrons vary होतात. न्यूट्रॉन व्हॅरी होतील. न्यूट्रॉन का व्हॅरी होतात? कारण त्याच्या न्यूक्लियस मध्ये जितके न्यूट्रॉन्स आहेत त्याच्यावर त्याचं मास ठरलेलं आहे ना. हे जे मास आहे इथे 10 प्रोटॉन्स आहे आणि 13 न्यूट्रॉन्स आहे. सांगा त्याचं मास किती आहे? मास किती आहे? 23. 23. ऍटम घेतला त्या ऍटमचा 10 प्रोटॉन्स आहे आणि 9 न्यूट्रॉन्स आहे. त्याचा मास किती झाला सांगा? 19. पण 10 प्रोटॉन ज्यांच्याकडे तो ऍटम कोणता आहे? इथे 10 प्रोटॉन आहे म्हणजे त्याचा ऍटॉमिक नंबर झेड किती झाला? 10. म्हणजे त्या ऍटमला काय म्हणतो आपण? कोणता ऍटम? निऑन. निऑन म्हणजे ह्या न्यूट्रॉननी डिसाइड केला का त्याचा ऍटॉमिक नंबर? न्यूट्रॉननी डिसाइड केला का त्याचा ऍटॉमिक नंबर? नाही. प्रोटॉननी डिसाइड केलेला ऍटॉमिक नंबर, पण मास कोणी डिसाइड केला? न्यूट्रॉन. प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सनी मास डिसाइड केलेला आहे. मग आता तुम्ही काही ठिकाणी बघितलेलं असेल मास काय पॉइंट मध्ये लिहितो आपण, हो का नाही? पॉइंट मध्ये वाचला असेल ना तुम्ही कधी मास? 23 पॉइंट काहीतरी, पण आपण लिहिताना काय लिहितो? 23 लिहितो. कारण ते जे पुढचं मास आहे पॉइंट मधलं ते निग्लिजिबल आहे. समजा तुमचं वजन आहे 60.12. किती वजन आहे तुमचं? 60.12. तुम्ही सांगताना काय सांगतात? वजन किती तुमचं? वेट 60 kg. 60 kg सांगतात. पण 12 सांगतात का पुढचा पॉइंट? 12 नाही. तुमच्या दृष्टीने काय निग्लिजिबल आहे? निग्लिजिबल. आता तुम्ही काही ठिकाणी मास वाचला असेल पॉइंट मध्ये. आता पॉइंट का? या पीपीटी मध्ये बघा इथे मास किती दिलेला आहे? 1.00 दिलेला आहे ना. म्हणजे 10 प्रोटॉन असेल तर 10 ला मल्टिप्लाय कशाने करायचं? 1 ने करायचं का फक्त? 1.0078 ने मल्टिप्लाय करतात. 1.00. म्हणून ते वेट काय येत आहे? मायनस पॉइंट मध्ये येत आहे. देन atomic number decide the position in periodic table. हे जो पिरियडिक टेबल आहे, हा जो पिरियडिक टेबल आहे त्या पिरियडिक टेबल मध्ये atomic नंबर नुसारच त्याची अरेंजमेंट केलेली आहे. समजा मी सांगितला एक ऍटम एक्स ऍटम, त्याचा ऍटॉमिक नंबर 11 आहे, तर तो पुढे पोझिशन असेल त्याची 11 ऍटॉमिक नंबर. तुम्ही काय सांगतात लगेच? 11 ऍटॉमिक नंबरचं कुठे असेल पोझिशन? पी ब्लॉक. नाही, इथे 11 ऍटम, 11 नंबरचा ऍटॉमिक नंबर मग कोणताही असू तो, त्याची पोझिशन इथेच फिक्स आहे. ओके. समजा 17 ऍटॉमिक नंबर घेतला 17, तर त्याची पोझिशन इथेच फिक्स आहे, तो दुसरीकडे जात नाही. म्हणजे पर्टिक्युलर ऍटमचा पिरियडिक टेबल मध्ये पर्टिक्युलर पोझिशन आहे, त्याची पोझिशन चेंज होत नाही. ओके. त्या ऍटमची पोझिशन चेंज होत नाही. ओके, समजलंय? तर मास फिक्स असतो का? काय? येस. तुम्ही जो मास सांगितलाय तो फिक्स असतो का? समजा क्लोरीनचा 35 तर तो 35 फिक्स असतो का? मास 37 पण आहे ना. डेन्सिटी कमी झाली तर डेन्सिटीवर नाही अवलंबून त्याचं.
ऍटमचा डेन्सिटीवर डेन्सिटी कुठे आहे? मास डेन्सिटी कशावर अवलंबून आहे? डेन्सिटी इज डिफरंट रादर दॅन ऍटॉमिक मास युनिट येते. ऍटॉमिक मास युनिट ते व्हॅरी कसं होतं? त्याच्या आयसोटोपवर डिपेंड आहे. आयसोटोप समजा एखाद्याचा न्यूट्रॉन्स आहे, न्यूट्रॉन चेंज झाले म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? आयसोटोप म्हणतोय ना. न्यूट्रॉन चेंज झाले तर atomic number चेंज होईल ना. न्यूट्रॉन चेंज झाले तर ऍटॉमिक नंबर कसा चेंज होईल रे? मास चेंज. सर ऍटॉमिक मास चेंज होईल सर. नंबर तसाच राहील. मास चेंज होईल. वन मिनिट, तुम्ही लक्षात ठेवत नाही. तुम्हाला नोटबुक मध्ये मी लिहून घ्यायला सांगितलेलं आहे सायमल्टेनियस. मी फॉर्म्युला कोणी विचारलं आता सांग बरं? मी न्यूट्रॉन चेंज झाले तर ऍटॉमिक नंबर चेंज होईल असं सांगितलं का मी? नाही सर, मास चेंज होईल. आता कोण बोललं? न्यूट्रॉन चेंज झाले तर एकाने क्वेश्चन विचारला कोणीतरी, न्यूट्रॉन चेंज झाला तर ऍटॉमिक नंबर चेंज होईल का? मी आधीच यापूर्वीच सांगितलं ऍटॉमिक नंबर कशावर डिपेंड आहे? ऍटॉमिक नंबर ऑफ प्रोटॉन्स इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डज नॉट इक्वल टू न्यूट्रॉन्स. न्यूट्रॉन्स व्हॅरी झालं तरी त्याच्यावर काहीच इफेक्ट होत नाही. म्हणजे हे कशावर डिपेंड आहे? फक्त प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉनच्या संख्येवर आहे. हे जर व्हॅरी झाले तर त्याला आपण ऍटम म्हणत नाही. प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन व्हॅरी झाले तर त्याला ऍटम म्हणत नाही आपण. त्याला काय म्हणतो? आयन म्हणतो. आयन. तुम्ही सायमल्टेनियस मी जे एक्सप्लेन करतोय ते शॉर्ट मध्ये तुमच्या नोटबुक मध्ये राईट करत जा. ज्यावेळेस तुम्हाला समजणार नाही त्यावेळेस तुम्ही नोटबुक ओपन करून जरी बघितलं तरी तुम्हाला समजेल. देन इट डज नॉट इंडिकेट मास ऑफ न्यूक्लियस. ऍटॉमिक नंबर इंडिकेट करतो का त्याचा मास? ऍटॉमिक नंबर काय इंडिकेट करतो? ऍटॉमिक नंबर काय इंडिकेट करतो? नंबर ऑफ प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन. नंबर ऑफ प्रोटॉन आणि Number of इलेक्ट्रॉन. protons and number of electrons present in atom. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड पोझिशन डिटरमाइन करतो तो त्याची पिरियडिक टेबल मधली. पण ऍटॉमिक मास काय इंडिकेट करतो? ऍटॉमिक मास काय इंडिकेट नंबर ऑफ न्यूट्रॉन अँड प्रोटॉन. प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. नंबर ऑफ न्यूट्रॉन्स अँड प्रोटॉन्स. number of neutrons and protons and it also indicate atomic mass. It also indicate atomic mass. मेन येतो तो काय इंडिकेट करतो? मास इंडिकेट करतो. आणि ऍटॉमिक नंबर त्याचा प्रोटॉनची संख्या सांगतो आणि इलेक्ट्रॉनची संख्या सांगतो आणि त्याची पिरियडिक टेबल मधली पोझिशन सांगतो, डिसाइड करतो. तो पोझिशन डिसाइड करतो. समजा तुमचा क्लासरूम मध्ये तुम्ही फर्स्ट आले, फर्स्ट रँक आहे तुमची, तर दुसरा कोणी येऊन म्हणेल का ती माझी रँक आहे, माझी ती पोझिशन आहे? त्याचं काय बघितलं जाईल? समजा दोन कॅन्डिडेट आहे, एक्स आणि वाय कॅन्डिडेट आहे, दोघांनी क्लेम केला माझी फर्स्ट रँक आहे, तर मी काय बघणार? त्याचा पर्सेंटेज बघणार ना. तसंच कोणताही ऍटमची पोझिशन ठरवायची असेल तर त्याचं काय बघितलं जाईल? ऍटॉमिक नंबर का ऍटॉमिक मास? नंबर. ऍटॉमिक नंबर. ऍटॉमिक नंबरच बघितलं जाईल. त्याला त्याची जागा सापडवायची असेल आपल्याला पिरियडिक टेबल मध्ये. मग आता कोणताही ऍटम, एक्स ऍटम घेतला, हा जो एक्स ऍटम आहे त्याच्या ऍटॉमिक नंबर इज रिटन ऍट द बॉटम ऑफ एलिमेंट झेड, बॉटमला लिहितो आपण. आणि ऍटॉमिक मास इज रिटन ऍट द टॉप ऑफ एलिमेंट. कुठे लिहितो आपण? बॉटमला ऍटॉमिक नंबर लिहितो आणि टॉपला ऍटॉमिक मास लिहितो. समजा Cl
17, 35. ऍटॉमिक नंबर किती त्याचा? 17. 17. ऍटॉमिक मास 17, 35. 35. 35 ऍटॉमिक मास. आता मला सांगा याचे नंबर ऑफ न्यूट्रॉन्स किती आहे Cl चे? 18. करेक्ट. एक दुसरे एक्झाम्पल देतो मी. सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, 11, 12, 13, 23, 23. मास सेम आहे, ऍटॉमिक नंबर चेंज झाले. दॅट इज कॉल्ड ॲज सेम atomic number but different mass number, sorry, different atomic number but same atomic mass is known as isobar. Yes. Isobar is defined as the same number of atomic mass but different atomic number is known as isobar. आता फर्स्ट एक्झाम्पल त्याचा atomic नंबर किती आहे? फर्स्ट एक्झाम्पल सोडियमचा atomic नंबर सांगा. 11. atomic number 11. Magnesium 12. 12, Aluminum 13. 12. Mass 13, number Z is equal to 23. P is equal to E. Z is equal to 11, 12 and 13. And A is equal to 23. 23 plus 23. म्हणजे त्याचे न्यूट्रॉन्स किती आहे? सोडियमचे न्यूट्रॉन किती आहे? न्यूट्रॉन्स किती आहे सोडियमचे? 12. मॅग्नेशियमचे 11. 11. 11, ॲल्युमिनियमचे 10. 10. हे न्यूट्रॉन जरी व्हॅरी झाला तरी त्याचा मास चेंज होत नाही. म्हणजे मास किती आहे त्यावर डिपेंड आहे त्याचे न्यूट्रॉन्स, किंवा न्यूट्रॉनवर मास डिपेंड आहे, एकमेकावर ते अवलंबून आहे. ओके. एक्झामला क्वेश्चन विचारतात. एक क्वेश्चन आहे, राईट डाऊन क्वेश्चन. सर 1 मिनिट थांबा, बुक घेतोय. एक्स ऍटम हॅव्हिंग, इतके वेळ काय लिहित होता तू? इतके वेळ काय लिहित होता? सांगितलं ना सायमल्टेनियस तुम्ही नोट डाऊन करायचं आहे. इतके वेळ काय लिहिलं मग तू? राईट डाऊन क्वेश्चन. एक्स ऍटम हॅव्हिंग 13 protons, 13 protons, 6 atom having 13 protons and 15 neutrons. 15 neutrons. Calculate atomic mass and name of element
सर ॲटॉमिक मास 28 आहे ना. atomic mass 28, correct? And name of element? Name of element? Aluminum. sir. Next question. An atom having an chlorine atom having and chlorine atom having 37 atomic mass. Calculate atomic number. Protons, neutrons, electrons, काय answer येईल? Atomic number 17, proton 17, neutron 20, and electrons 17. Correct. And chlorine atom having atomic mass 37. Calculate atomic number, electron, proton, neutron, and neutrons. Neutrons किती आहे? 20. Electron 17, proton 17, and atomic number 17. So, see, first element hydrogen. किती protons आहे hydrogen कडे? 1 proton. Neutron किती आहे? 0. Electron 1 म्हणजे मास किती आला त्याचा? 1. 1. Correct. 1. Carbon atom. Proton 6 आहे, neutron 6 आहे, electron 6 आहे. मास किती त्याचा? 12. Third example. Proton 6, neutron 8, electron 6. 14. Fourth example. 16. 17. ऑक्सिजन 17. आता मला सांगा यामध्ये हे सर्वचे सर्व ऍटम आहे का आयन्स आहे? हे दिलेले एक्झाम्पल हे हायड्रोजन, कार्बन, ऑक्सिजन ऍटम आहे का आयन्स आहे? दोघं आहेत. दोघे कोण म्हटलं? कोणाला वाटतं दोघे ऍटम पण आहे आणि आयन पण आहे? कोणते ऍटम आहे कोणते आयन आहे? कोणी सांगितलं? सर मला वाटतं ऑक्सिजन 17 आहे ना, हे आयन आहे आणि ऑक्सिजन हा बोल. ऑक्सिजन 17 आयन आहे. आयन आहे. कशावरून आयन आहे. ठरवलं आयन? कारण न्यूट्रॉन त्याचे 9 आहे सर. त्याचे न्यूट्रॉन 9 आहे.
आयन कशावर ठरवतो रे आपण? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. नंबर ऑफ प्रोटॉन अँड नंबर ऑफ न्यूट्रॉन. 1 मिनिट एकानेच आन्सर द्यायचंय. ऍटम कशाला म्हणतो आपण? ऍटम कशाला म्हणतो? जेव्हा प्रोटॉन आणि न्यूट्रॉन इक्वल राहतील. असं सांगितलं मी. नोटबुक मध्ये बघ बरं काय लिहिलं तू. नंबर ऑफ प्रोटॉन अँड इलेक्ट्रॉन. नोटबुक मध्ये बघ तुझ्या. ऍटम कशाला म्हणायचंय? अरे तुम्ही कन्फ्युज होऊ नका. मी सायमल्टेनियस सांगतोय तुम्हाला. नोटबुक मध्ये लिहून घ्यायचंय. घेतलं होतं का तू लिहून? कोण आहे आयन्स म्हणणारा? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन सेम असेल तर त्याला ऍटम म्हणतात का? मी किती वेळा लिहून दिलं तुम्हाला इथे? ऍटम means same number of protons which is becomes equal to number of electrons. ज्यांच्याकडे प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स सेम राहतात, प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स सेम राहतात, त्यांना ऍटम म्हणतो. आता हे सांगा मला, ही सर्व एक्झाम्पल दिलेले इलेमेंट आहे, ऍटम आहे का आयन्स आहे का? ऍटम प्लस ऍटम. सर्व ऍटम आहे. ऍटम्स आहे सगळे. आयन कोण म्हटलं होतं समजलं का त्याला? हॅलो हॅलो येस सर. हॅलो आयन कोण म्हटलं समजलं का तुला? त्यासाठी तुम्ही सायमल्टेनियस मी जे एक्सप्लेन करतोय ते तुम्ही नोटबुक मध्ये, कारण हे लॉजिक यूज करायचे तुम्हाला इथे, आणि जिथे तुम्ही लॉजिक यूज करता त्या तिथे तुम्हाला पाठ करून उपयोग नाहीये. तुम्हाला तुमचं लॉजिकच मेमरीज यूज करावं लागते. नाहीतर तुम्ही म्हटले प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन सेम असेल तर त्याला आपण ऍटम म्हणतो, आणि प्रोटॉन न्यूट्रॉन अनइक्वल असेल तर त्याला आयन्स म्हणतो. असं मी घेतलंच नाही ना. ठीक आहे. जर माझ्याकडून मी जर बोललो असतो तर ठीक आहे, तुम्ही पण म्हणू शकता, परंतु मी 2, 3 नाही 4 वेळेस तुम्हाला एक्सप्लेन केलं ऍटम कशाला म्हणायचंय. ज्यांच्याकडे प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखी राहते, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखी राहते, त्यांना ऍटम म्हणायचंय. आणि प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या वेगवेगळी असते, त्यांना आपण आयन म्हणतो. आयनचे 2 प्रकार आहे, एक आहे कॅटायन आणि एक आहे एनायन. ज्यांच्यावर निगेटिव्ह चार्ज राहतो त्यांना एनायन म्हणतो, ज्यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज राहतो त्यांना कॅटायन. म्हणजे मराठीमध्ये काय म्हणतात ते ऋणप्रभार आणि धनप्रभार. धनप्रभार म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिस, ज्यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज राहतो त्यांना धनप्रभार, आणि निगेटिव्ह चार्ज ज्यांच्यावर आहे त्यांना ऋणप्रभार म्हणतात. म्हणजे एखाद्या ऍटमने इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडून घेतले, म्हणजे माझ्याकडे 10 इलेक्ट्रॉन आहे, अजून 2 घेतले तर 12 इलेक्ट्रॉन झाले, तर माझ्यावर धनप्रभार येईल का ऋणप्रभार? निगेटिव्ह चार्ज येईल सर. निगेटिव्ह चार्ज येईल. आता निगेटिव्ह इंग्लिश मध्ये घेतलं तर समजतं तुम्हाला, मराठीत समजेल का? नाही समजत लवकर ना, तरी मी एक्सप्लेन करतोय मराठीमध्ये तुम्हाला. ओके. द इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन, प्रत्येक ऍटमचं इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन कसं लिहायचंय त्या अगोदर आपण आयसोटोप आणि आयसोबारचे डिस्टिंग्विश बघू. आयसोटोप आणि आयसोबार कोणाला म्हणायचंय? आयसोटोप कोणाला म्हणायचं आणि आयसोबार कोणाला म्हणायचंय? आयसोटोप ऑफ एन, फर्स्ट डेफिनेशन, आयसोटोप ऑफ एन एलिमेंट हॅव्हिंग सेम atomic number but different mass number. Example, hydrogen isotope. Isotope of hydrogen H11, H12, H13. This is the example, 3 example, H11, H12, H13. Oxygen 816, 817, 818.
ज्यांचा ऍटॉमिक नंबर सेम आहे परंतु ऍटॉमिक मास चेंज झालेलं आहे त्यांना आपण आयसोटोप म्हणतो. आता आयसोटोप का मास का चेंज झालं त्यांचं, का चेंज झालं? फर्स्ट एक्झाम्पल पहा, H11. या H11 कडे किती प्रोटॉन्स आहे आणि किती न्यूट्रॉन्स आहे आणि किती ऍटॉमिक मास आहे सांगा मला. फर्स्ट एक्झाम्पल H11 हा ऍटॉमिक आयन आहे, ऍटम सांगितलेला आहे. या हायड्रोजन H11 ऍटॉमिक आयन आहे, ऍटम आहे कारण त्याच्यावर चार्ज नाहीये. ज्यांच्यावर चार्ज नसतो तो ऍटम राहतो, ज्यांच्यावर चार्ज राहतात ते आयन्स राहतात. हा, तर या हायड्रोजन H11 ऍटम कडे किती प्रोटॉन्स आहे? 1. न्यूट्रॉन्स किती आहे? न्यूट्रॉन 0. 0 आणि मास किती आहे? 1. न्यूट्रॉन 0. सेकंड एक्झाम्पल H12. 1 proton, 1 neutron. 1 proton, 1 neutron. And H13, 1 proton, 2 neutrons. म्हणजे सेम atomic number आहे but different mass number called as isotope. And isobar is opposite. Same atomic mass, different atomic number. ज्यांचा atomic number same आहे but different आहे परंतु atomic mass सेम आहे. फॉर एक्झाम्पल कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन. atomic mass is same but atomic number is different. Okay. Second distinguishable point, isotope. In case of under isotope, it occupies same place in periodic table. ये जे हायड्रोजन आहे, हा हायड्रोजन H11, H12, H13 तिघांचाही ऍटॉमिक नंबर काय आहे? तिघांचा ऍटॉमिक नंबर काय आहे? सेम आहे, सेम आहे. म्हणजे तिघी कुठे राहतील? एकाच ठिकाणी. एकाच ठिकाणी राहील. ऍटॉमिक नंबर काय डिसाइड करतो? डिसाइड द पोझिशन ऑफ इलेमेंट इन पिरियडिक टेबल. पिरियडिक टेबल मध्ये तो त्याची पोझिशन डिसाइड करतो. परंतु इकडे बघा दुसरे एक्झाम्पल आयसोबार मध्ये हा डिसाइड करेल का? नो. नाही. म्हणजेच काय? डिफरंट ऍटम ऑक्युपाय इन डिफरंट प्लेस इन पिरियडिक टेबल. त्यांची राहण्याची जागा वेगवेगळी आहे. त्यांचा जरी ऍटॉमिक मास वेगवेगळं असलं, त्यांचा ऍटॉमिक मास सेम आहे, ऍटॉमिक मास सेम आहे तरी पण ते काय राहतात? वेगवेगळ्या जागेमध्ये. कारण याचा ऍटॉमिक नंबर 6 आहे, सेकंड एक्झाम्पलचा ऍटॉमिक नंबर 7 आहे, थर्ड एक्झाम्पलचा ऍटॉमिक नंबर 8 आहे. म्हणजे ऍटॉमिक नंबर चेंज झाल्यामुळे त्यांची पोझिशनही काय झाली? चेंज झाली. देन isotope having same position in periodic table, while in case of isobar different position in periodic table. एक्झाम्पल लक्षात ठेवलं तरी तुम्हाला समजतं. देन सेम इन केस अंडर isotope same chemical property but different physical property. यांची जी केमिकल प्रॉपर्टी आहे ती सेम आहे परंतु फिजिकल प्रॉपर्टी डिफरंट आहे. देन अंडर आयसोबार डिफरंट केमिकल प्रॉपर्टी अँड फिजिकल प्रॉपर्टी. आता ही केमिकल प्रॉपर्टी जी आहे ती काय सांगितली मी आयसोटोप मध्ये?
डिफरंट. का डिफरंट असेल? सेम केमिकल प्रॉपर्टी. आयसोटोप मध्ये सेम केमिकल प्रॉपर्टी सांगितली. का सेम केमिकल प्रॉपर्टी असेल? हा हायड्रोजन आहे आणि ह्याही हायड्रोजनची प्रॉपर्टी काय? केमिकल प्रॉपर्टी सेम आहे. केमिकल प्रॉपर्टी म्हणजे काय? रिॲक्टिव्हिटी. त्याची रिॲक्टिव्हिटी काय आहे? सेम आहे. का सेम आहे? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सेम आहे. सर कारण नंबर ऑफ सेम इलेक्ट्रॉन आहे. करेक्ट. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन सेम आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन कशावरून सेम आहे? त्याचा इलेक्ट्रॉन सेम आहे म्हणजे त्याचा ॲटॉमिक नंबर सेम आहे. सेम ॲटॉमिक नंबरची केमिकल प्रॉपर्टी काय राहते? सेम राहते. परंतु त्याची फिजिकल प्रॉपर्टी काय झाली? चेंज झाली. फिजिकल प्रॉपर्टी मध्ये काय येईल? काय येतं फिजिकल प्रॉपर्टी मध्ये? फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे कोणत्या प्रॉपर्टी? केमिकल सर प्रॉपर्टी. त्याचं मास. मास करेक्ट. मास. मास काय झालं? 1 2 3. पहिल्या ऍटमचं मास 1 आहे, दुसऱ्या ऍटमचं मास 2 आहे, तिसऱ्या ऍटमचं मास 3 आहे. म्हणजे मास काय झालं? चेंज झालं. मास चेंज झालं म्हणजे त्याची डेन्सिटी काय झाली? चेंज झाली. मास चेंज झालं, डेन्सिटी चेंज झाली. डेन्सिटी चेंज झाली म्हणजे व्हॉल्यूम काय झालं? व्हॉल्यूम पण चेंज झालं. देन व्हॉल्यूम चेंज झालं तर त्याची काही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असेल, रेडियस आहे, तीही चेंज होते. म्हणजे ह्या सर्व ज्या फिजिकल प्रॉपर्टी आहेत त्या चेंज होतात. कारण मासवर बरेचसे अवलंबून आहे. समजा तुमचं मास वेगवेगळे कमी जास्त आहे. जेव्हा तुमचं मास 10 kg होतं त्यावेळेस तुम्हाला बसण्यासाठी थोडी जागा लागत होते. पण ज्यावेळेस तुमचं 100 kg वेट झालं तर त्यावेळेस तुम्हाला बसण्यासाठी जागा काय आहे? जास्त लागते. किंवा तुम्हाला चालण्यासाठी जास्त वेळ लागेल. तुमचं वेट जर जास्त असेल तर तुम्ही रनिंग करू शकत नाही. म्हणजे तुमचे काही प्रॉपर्टी काय झाल्या? चेंज झाल्या. परंतु तुमचं नाव चेंज झालं का? नाव नाही चेंज झालं ना. मास जरी चेंज झालं तरी तुमचं नाव नाही चेंज झालं. तसंच आयसोबार different chemical property and physical property both are different. Chemical as well as physical properties are different in case of isobar. टायमिंग झालाय का तुमचा? कंप्लीट करायचा. हॅलो सर नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊ. झालाय का सर. बरं? समजलं नाही का तुम्हाला? मी समजलं हम्म? सर. समजलं सर. तर तुम्ही पीडीएफ शेअर करशाल का ग्रुप वरती? समजलंय सर. मी सांगितलेलं मी आता पीडीएफ शेअर करणार नाही. काय होतं तुम्ही पीडीएफ बघत राहतात आणि नंतर इकडे लेक्चर कडे लक्ष नसतं. आता तुम्हाला सायमल्टेनियस तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायला सांगितले. नोट्स तुम्हाला जे इम्पॉर्टंट पॉइंट वाटतात ते. ओके सो अंडर आयसोटोप सेम इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन, ॲटॉमिक नंबर सेम असेल तर त्याचे इलेक्ट्रॉन्स काय राहतात? जितके प्रोटॉन्स आहे तितकेच काय त्याचे इलेक्ट्रॉन्स आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन इज डिपेंड अपॉन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन कशावर अवलंबून आहे? त्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्यावर अवलंबून आहे. आता प्रोटॉन सेम, ॲटॉमिक नंबर सेम आहे तर प्रोटॉन सेम आहे. प्रोटॉन सेम आहे तर त्याच्याकडे इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशनही काय असेल त्याचं? सेम असेल. परंतु ॲटॉमिक नंबर चेंज झाला तर प्रोटॉन चेंज होतात. प्रोटॉन चेंज झाले तर इलेक्ट्रॉन चेंज होतात आणि इलेक्ट्रॉन चेंज झाले तर त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशनही चेंज होतं.
आपण इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन बघणार आहोत पुढे. ऍटॉमिक स्ट्रक्चरचा लास्ट पॉइंट इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन. इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन साठी इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन आहे वेगवेगळ्या ॲटमचं आणि हंस रूल आहे तो नेक्स्ट लेक्चरला कम्प्लीट करू. परंतु त्या अगोदर इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन तुम्ही म्हटले फर्स्ट सेल कंटेन 2 इलेक्ट्रॉन्स. शेल और ऑर्बिट. शेल किंवा ऑर्बिट आपण म्हणतो. वन मिनिट. तर उद्या किती वाजता आहे? ॲज पर टाइम. कोणता टायमिंग आहे आपला लेक्चरचा? प्रॅक्टिकल टाइम टेबल आहे ना तुमच्याकडे? हो आहे. ॲट 10 o'clock. At 10 o'clock, 10 p.m. 10 a.m. 10 a.m. o'clock. Okay. So, electronic complication. Next point, electronic complication. Number of electrons present in number of cells is can be calculated by using this formula 2n square. N is the number of shells or orbit. Where n is the number of shell or orbit. फर्स्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे? कक्षा, मराठीमध्ये कक्षा म्हणतात. पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स राहतील, दुसऱ्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स राहतील, तिसऱ्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स जातील, ते कशावरून डिसाइड केलेलं आहे, कशाने डिसाइड केलंय, कशावरून ठरवलेलं आहे? त्या फॉर्म्युल्यावरून 2n स्क्वेअर. n म्हणजे काय? नंबर ऑफ शेल्स और ऑर्बिट. First shell or orbit denoted by capital letter K and its maximum multiplicity 2 electrons. जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन्स पहिल्या सेल मध्ये राहू शकतात. सेकंड सेल L C फॉर्म्युला 2n square. 2n is equal to फर्स्ट सेल. समजा ही फर्स्ट सेल घेऊ. n is equal to किती आहे? 1 raised to 2. स्क्वेअर ऑफ 1 2 into x चा वर्ग किती आहे? x चा स्क्वेअर 2 into 1 2 is equal to 2. Second cell L. One minute. Maximum multiplicity of K cell is unmute yourself. Maximum multiplicity of K cell is dash. Answer. Maximum multiplicity of K cell is dash electron. 2 electron. Next question. Maximum multiplicity of second cell. Second cell घ्या. Second cell म्हणजे n is equal to किती आहे? 2. 2 चा स्क्वेअर. स्क्वेअर ऑफ 2 4. 4 into 2 8. Maximum multiplicity of L cell is 8 इलेक्ट्रॉन. जास्तीत जास्त L सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स राहू शकतात? 8. हवा इलेक्ट्रॉन जर असेल तर तो कुठे जाईल? थर्ड सेल मध्ये. फिफ्थ सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स राहतील? फिफ्थ सेल ओ सेल मध्ये. फिफ्थ सेल मध्ये 15 नाही 50 electrons. O cell contain maximum multiplicity of O cell is 50 electron. Maximum multiplicity of K cell 2 electron, L cell 2 electron,
8 इलेक्ट्रॉन. M shell 18 इलेक्ट्रॉन. N shell 32 इलेक्ट्रॉन. O shell 50 इलेक्ट्रॉन्स. आता हे जे हा न्यूक्लियस आहे, फर्स्ट सेल आहे. फर्स्ट सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स जातात? 2 इलेक्ट्रॉन. सेकंड सेल आहे, सेकंड सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन राहतात? 8 इलेक्ट्रॉन. पुन्हा थर्ड सेल आहे, थर्ड सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन जातात? 18 इलेक्ट्रॉन. फोर्थ सेल आहे, त्यांच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन जातात? 32. फिफ्थ सेल आहे, 32. त्यांच्याकडे किती इलेक्ट्रॉन? 50 इलेक्ट्रॉन. हे जी डिस्ट्रीब्युशन आहे, कोणी काय केलं? हे डिस्ट्रीब्युशन केलं इलेक्ट्रॉनचं. मग आता इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन इथपर्यंतच थांबत नाही. पुन्हा इथे स्प्लिटिंग होतं, स्प्लिटिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. स्प्लिट होतात सेल्स. म्हणजे तुमचा क्लास आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिक आहे. तुम्ही ऍड्रेस सांगताना काय सांगतात? फर्स्ट इयर मेकॅनिकल स्टुडंट. तर तुम्ही मला सांगताना तुम्ही काय सांगणार? जीपी नाशिकचं स्टुडंट सांगताल का फर्स्ट इयर मेकॅनिकलचं स्टुडंट? फर्स्ट इयर मेकॅनिकलचं स्टुडंट म्हणताल ना. मग आता जर तुम्ही गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिक मध्ये ऍडमिटेड झाले, तुमची स्प्लिटिंग झालं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिकच्या स्टुडंटचं. मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, IFCM, त्यातही तुमचं डिस्ट्रीब्युशन काय झालं? फर्स्ट इयर मेकॅनिकल, सेकंड इयर मेकॅनिकल, थर्ड इयर मेकॅनिकल, त्यातही डिस्ट्रीब्युशन काय? फर्स्ट इयर फर्स्ट डिव्हिजन, फर्स्ट इयर सेकंड डिव्हिजन, बी डिव्हिजन, त्यातही डिस्ट्रीब्युशन काय? फर्स्ट इयर मेकॅनिकल, ए डिव्हिजन, गर्ल्स अँड बॉईज. त्यातही अजून क्लासिफिकेशन होऊ शकतं. म्हणजे जसं तुमचं स्प्लिटिंग झालं, स्प्लिट झाले, तुम्ही क्लासिफाय झाले, तसेच ही इलेक्ट्रॉन्सही क्लासिफाय होतात. मग त्यांची सब क्लास पडतात. K shell is split into only S. S shell is split into S, P and D. M shell is split into S, P, D, F. N shell is split into S, P, D, F, G. N shell. ही झाली स्प्लिटिंग. आता मला सांगा के शेल एस, ही झाली SPDF सब ऑर्बिटल्स. ऑर्बिटल, सब ऑर्बिट किंवा सब सेल. KLMN काय आहे? शेल आहे. 1 मिनिट. KLMNR शेल, सेल्स आहे त्या. आणि सब सेल काय आहे? SPDF काय आहे? सब सेल. मिटॉर सेल, मिटॉर सेल. तर ते शेल मध्ये SPDFG आहे ना? यस. एन शेल SPDFG. नंतर ओ मध्ये SPDFGH. अशी स्प्लिटिंग होते, स्प्लिटिंग म्हणजे क्लासिफिकेशन. मग आता मला सांगा, हे झाली सब सेल. शेल कोणते आहे? KLMNR सब सेल्स आहे. आणि SPDFG आर सब सेल्स. आता मला सांगा, स्प्लिटिंग होताना स्प्लिटिंग कशी झाली असेल? हे शेल एस सबसेल, एफ सबसेल कडे किती इलेक्ट्रॉन गेले असतील? एस सबसेल कडे इलेक्ट्रॉन किती गेले असतील? किती इलेक्ट्रॉन गेले असतील? सर्वचे सर्व के शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे ते 2 इलेक्ट्रॉन एस मध्ये गेले. ओके.
तर के कडे किती इलेक्ट्रॉन होते 2 इलेक्ट्रॉन आणि के शेल कुठे स्प्लिट झालेला आहे फक्त एस मध्ये झालेला आहे म्हणजे सर्वचे सर्व के मधले इलेक्ट्रॉन कोणाकडे गेले एस मध्ये म्हणजे Yes एस कडे. ची Yes मॅक्सिमम मध्ये. मल्टिप्लिसिटी किती आहे एस ची मॅक्सिमम मल्टिप्लिसिटी कितीची झाली 2 एस ची मॅक्सिमम मल्टिप्लिसिटी 2 ची आता एल सेल कर सॉरी 1 मिनिट करेक्शन प्लीज L cells split into SP, M, SPD, SPD, N, SP, D, F. आता मला S ची मॅक्सिमम मल्टिप्लिसिटी किती आली मी दारातली राहू दे 2 4 P ची किती असेल P ची मला सांगा तुम्ही P ची आता P P F 6 P ची 6 कशी आली P ची 6 बघा L सेल कडे किती इलेक्ट्रॉन आहे L कडे 8 इलेक्ट्रॉन 8 मधले 2 Eight. इलेक्ट्रॉन घेतले 8 मधले 2 इलेक्ट्रॉन S ने घेतले राहिले किती 6 राहिले किती 6 म्हणजे P ची मॅक्सिमम मल्टिप्लिसिटी किती आहे 6 आता D ची सांगा मला M कडे किती इलेक्ट्रॉन आहे 18 मधले S ने 2 घेतले P ने 6 घेतले म्हणजे D चे किती 10 10 F ची सांगा मला F ची किती 18 18 कसे 18 कॅल्क्युलेशन मॅथमॅटिक्स बरोबर आहे का किती नाही 18 नाही 14 14 म्हणजे मॅक्सिमम मल्टिप्लिसिटी ऑफ s ऑर्बिटल 2 इलेक्ट्रॉन p ऑर्बिटल 6 इलेक्ट्रॉन d ऑर्बिटल 10 इलेक्ट्रॉन f ऑर्बिटल 14 इलेक्ट्रॉन आता तुमच्याकडे पिरियडिक टेबल आहे का नो बघा पिरियडिक टेबल मध्ये s चे किती ब्लॉक आहे कॉलम किती आहे s चे कॉलम किती आहे 2 इथे आले का 2 p चे किती आहे बघा बरं पिरियडिक टेबल मध्ये पिरियडिक टेबल मध्ये p चे किती कॉलम आहे 6 करेक्ट d चे किती आहे मोजा d चे 10 f चे किती आहे f चे f बॉटमला f 14 बघा मी तुम्हाला पिरियडिक टेबल दाखवतो हे झाला यस किती कॉलम आहे 2 हा झाला पी ब्लॉक किती कॉलम आहे 6 हा झाला डी ब्लॉक किती कॉलम आहे 10 आणि हा जो बॉटमचा आहे तो एफ सर स्क्रीन नाही दिसत तुमच्याकडे काय नेटवर्क प्रॉब्लेम असेल आता दिसते सर 14 दिसते का डी ब्लॉकला 6 कॉलम हा पी ए हा डी एस अँड एफ एफ ला किती गेले 14 ओके म्हणजे पिरियडिक टेबल कशावरून तयार झालेला आहे या इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन वरून आता ही पोझिशनच का ठरलेली आहे पी ब्लॉक मध्येच इलेक्ट्रॉन का केला हा जो हेलियम आहे इथे हेलियम दिलेला आहे इथे न्यूऑन दिलेला आहे हे इथेच का राहिले इथे कार्बन इथेच का आला बोरॉन का तिथे गेला ऍटॉमिक मुळे त्यांच्या इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन वरून मी उद्या एक्सप्लेन करेल उद्याच्या नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण तो पॉइंट घेऊ इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन त्यांची पोझिशन डिसाइड झाली पिरियडिक टेबल मध्ये परंतु ती पोझिशन तिथेच का डिसाइड झाली
ओके. सर तुम्ही म्हटले होते बघा जर ओ शेल आली तेच PDF जी येईल मग याच्या पिरियोडिक टेबल मध्ये जी नाहीच आहे ना. जी नाहीये ते सांगतो ना मी का नाहीये, कारण आपल्याकडे तिथपर्यंत इलेक्ट्रॉनच गेलेलं नाहीये इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन लिहिण्यासाठी. इलिमेंट जर आहे मग का ओ तितके शेल आपल्याकडे? इलिमेंट नाहीये आपल्याकडे ना तितके. इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन नेक्स्ट लेक्चर मध्ये मी इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन घेणार आहे. त्यामध्ये तुम्हाला समजेल जी का नाही आला. तुमचं म्हणणं काय आहे, जी पाहिजे होतं ना? हो. नाही तुम्ही तेव्हा बोलले ना की ओ होता एन नंतर ओ मग त्याच्यामध्ये जी येईल. हा बरोबर आहे ना तुमचं म्हणणं. मग ते एक्सप्लेन मी नेक्स्ट लेक्चरला एक्सप्लेन करेल का जी नाही आला. ठीक आहे. आपण नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट पॉइंट समजताय का जास्त कन्फ्युजन होत आहे? नाही सर. परंतु तुम्हाला सर समजतंय फक्त पहिले समजलंय. झालं नंतर मग झालं सगळं. तुम्हाला जे पुढचं लेक्चर आहे त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन कसं लिहायचंय ते घेतलं जाईल. आणि आपला सिलेबस खूप वास्ट आहे, कम्प्लीट करावा लागेल. तुम्हाला PT पण आहे, नंतर फायनल एक्झाम आहे. फायनल एक्झामच्या आधी प्रॅक्टिकलही सबमिशन करायचंय. सायमल्टेनियस प्रॅक्टिकल कम्प्लीट करत चला, कारण ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकल तुम्ही म्हणता एंडिंगला कम्प्लीट करू त्यावेळेस सबमिशन पण राहतं, असाइनमेंट राहतात, वेगवेगळे टास्क राहतात. ते सर्व तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे. एक्स्ट्रा लेक्चर राहतात. त्यामुळे तुमचं दिलेल्या टायमिंग मध्ये कम्प्लीट होत नाही. त्यामुळे आताच सायमल्टेनियस तुम्ही रायटिंगची सुरुवात करा आणि जे तुम्हाला टीच केलं जाईल त्याची सुरुवात करा स्टडी करण्यासाठी. कारण जर तुम्ही स्टडी नाही केला तर नंतर बर्डन येतं, एकाच वेळेस सर्व कामं राहतात आणि त्यावेळेस कम्प्लीट होत नाही. ओके. So, yes, you can leave now. You can leave now. सर Yes.